पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. प्रश्न क्रमांक पहिला. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 15व्या. प्रश्न क्रमांक दुसरा. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष पूर्ण असावे लागते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 25 वर्ष. प्रश्न क्रमांक तिसरा. 2024 या वर्षी भारतात एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? किती आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 4. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचे मित्रांनो उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 25 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे कलम 324 नुसार. प्रश्न क्रमांक 6. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजीव कुमार. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 एप्रिल 1994 साली. प्रश्न क्रमांक 9. राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर ते आहेत 25वे निवडणूक आयुक्त. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात किती टप्प्यात 2024च्या लोकसभेचे मतदान पार पाडले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 5 टप्प्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. तर ते आहे नवी दिल्ली येथे. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरता महत्त्वाचे राहणार आहेत. प्रश्न क्रमांक 12. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? कोण करत असते मुख्य निवडणूक आयोगाची नेमणूक? तर याचे उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? तर याचे उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. प्रश्न क्रमांक 15. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष पूर्ण असावे लागते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30 वर्ष पूर्ण असावे लागते. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यात होणार आहे? तर ती एकूण पहिल्याच एकाच टप्प्यात होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. एक देश एक निवडणूक यासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर ते आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 18. झारखंड विधानसभा निवडणूक 2024साठी कोणाची नेमणूक झाली आहे? म्हणजेच ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून. तर त्यांचे नाव आहे महेंद्रसिंग धोनी. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे? आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 3 वेळा. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती जागा आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 78 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 21. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात सर्वात कमी मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गडचिरोली जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 एस चोकलिंगम. प्रश्न क्रमांक 24. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1952 साली आपल्या देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. म्हणजे जे चुकीचं विधान आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे 2024 यावर्षी महाराष्ट्रात 15व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. हे बरोबर आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. हे पण विधान बरोबर आहे.
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 30 वर्षे आवश्यक आहे. हे विधान मित्रांनो चुकीचं आहे, त्यामुळेच हेच आपलं उत्तर राहील. धन्यवाद. अशाच